आता याने जो फील्ड स्टडी केली होती फील्ड मार्शल सॅम मानेकशॉने, की जमीन कशी असेल, त्याच्यानंतर कशा पद्धतीचं हवामान असेल, आपण काय करायला पाहिजे स्ट्रॅटेजी, तसं आपल्याला पण इथं सिनॅरिओ समजून घ्यावा लागेल. तो छोट्या मुलाचा मीम बनला होता बघा, इथं परिस्थिती काय आहे बघ ना मम्मी म्हणून. तर आपण इथं परिस्थिती समजून घेऊया. आता आता जसं जसं मॉडर्नायझेशन मध्ये आपण जात आहोत, जसं बाकीचे ह्युमन फॅसिलिटीज, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल किंवा इकॉनॉमिक प्रोग्रेस, या गोष्टीमुळे किंवा बाकीचंही आता इन्फॉर्मेशनचं तेवढं ब्लास्ट झालेलं आहे किंवा तेवढा ऍक्सेस झालेला आहे मोबाईल इंटरनेटमुळे, तर सगळ्यांचे ऍस्पिरेशन वाढलेले आहे. तेवढं पॉप्युलेशन जास्त प्रिपरेशन करण्यामध्ये एंटर झालेली दिसेल तुम्हाला. म्हणजे 2003-4 पर्यंत युपीएससीला बघा प्रिपेअर करणारे 2.5 लाख 2-2.5 लाखापर्यंत फॉर्म भरणारे, परीक्षा देणारे असायचे. ती संख्या आता 13-14 लाखापर्यंत गेलेली युपीएससी प्रिपेअर करणाऱ्याची. एमपीएससी मध्ये सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल, एक 4-5 लाख राज्यसेवेला फॉर्म येत होते आतापर्यंत. आता यावेळीची आकडेवारी बघूया आपण, कारण थोडं डिसिपिटेटिंग इफेक्ट होऊ शकतो सध्या सिलेबस बदलल्यामुळे. परंतु तो एक टर्मोईल असतो, एक फेज असते 6 महिन्याची. ज्यांना ऍस्पिरेशन आहेत गॅजेटेड पोस्ट मिळवण्याचे, ते नक्कीच याच्यामध्ये येतील. आणि 100% म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी, की टुडेज एक्सपर्ट आर सम अदर डेज बिगिनर्स, त्यांनी कधीतरी स्टार्ट केलंच होतं. तर ह्या गोष्टी असतात. आपला फक्त तो टाइम मिनिमाइज करावा लागेल, ते एफर्ट्स मिनिमाइज करून स्मूथ वेनी चालवावं लागेल. ते आपण करूया, आपण करून घेऊया. बरं, राज्यसेवेच्या बाबतीत सुद्धा तसंच, म्हणजे जे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे ना, ग्रुप बी ग्रुप सीच्या बाबतीत सुद्धा तेवढी स्ट्रेंथ दिसेल तुम्हाला. राज्यसेवेची आहे तेवढीच कंबाईन मध्ये ह्या दोघांची तेवढी स्ट्रेंथ दिसेल. तर जे पर्सेंटेज सिलेक्शन आहे किंवा याच्यामधून प्रीमधून मेन्समध्ये येणं, म्हणजे तुम्ही 100% मधून 1% मध्ये येता, 1% मधून मग पुन्हा इथं 0.33% मध्ये येतात, आणि इथं 0.11% मध्ये. हे सिलेक्शन जो रेट आहे ना, याच्यासाठी सांगतोय मी. हे जी स्ट्रॅटेजी किंवा डिसिप्लिन, प्रोफेशनलिझम जे आहे ना, याच्यासाठी सांगतो. कारण ह्या गोष्टी तर धार प्रोव्हाइड करणार तुम्हाला बाकीच्यांपेक्षा. नाव कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे, स्पर्धा परीक्षा आहे. हे धार देणाऱ्या गोष्टी पण आपल्याला अंगीकारायला पाहिजेत. बरं,